नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या. मस्साजोग हत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची मागणी. बीडच्या मस्साजोगमध्ये बोलताना खासदार बजरंग सोनवणेंना हुंदका फुटला. बजरंग सोनवणेंना अश्रू अनावर. संतोष देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च शरद पवार उचलणार, आम्ही सगळे देशमुख कुटुंबियांसोबत आहोत, पवारांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या हत्येला 13 दिवस झाले पण आरोपी अटकेत नाही. हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करावी. बीड जिल्हा प्रचंड दहशतीखाली, बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया. शरद पवारांची मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी चर्चा. खासदार बजरंग सोनवणे, निलेश लंके आणि आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित. वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, वाल्मिक कराडने सगळ्या जिल्ह्याची वाट लावून टाकली, संदीप क्षीरसागर यांचा आरोप. संतोष देशमुखांच्या परिवाराच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत, या घटनेमागे कोण आहेत त्यांचा शोध लागला पाहिजे, खासदार निलेश लंकेंची मागणी. बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती. अविनाश बारगळ यांची झाली होती तडकाफडकी बदली. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ वैद्यकीय रजेवर. मुख्यमंत्र्यांनी बदलीची घोषणा केल्यानंतर अविनाश बारगळ रजेवर. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार. सरपंच संतोष देशमुखांची जशी हत्या झाली आहे तशीच शिक्षा आरोपींना द्यावी, आम्हाला केवळ न्याय हवा, देशमुख कुटुंबाकडून अपेक्षा व्यक्त. वाल्मिक कराडला तात्काळ अटक करून हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करा, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. अजित पवार देखील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार. पवारांनी भेट घेतल्यानंतर अजित पवार देखील मस्साजोगमध्ये जाणार. अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद. दोन्ही सभागृहाचं कामकाज संपल्यावर सर्वपक्षीय आमदारांसाठी विधानभवन परिसरात चहापान. खातेवाटपावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक. नागपुरातील रामगिरी बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा. राज्यातील 42 मंत्री खात्याविना, फक्त मुख्यमंत्र्यांना अधिकार. हे पहिलं अधिवेशन असेल जिथे मंत्री खात्याविना आहेत. खातेवाटपावरून भास्कर जाधव यांचा महायुतीवर निशाणा. राज्यात 3 पक्षाचं सरकार, त्यामुळे खातेवाटपाच्या एकवाक्यतेसाठी थोडा वेळ लागतोय. लवकरच खातेवाटप होईल, भाजप नेते प्रवीण दरेकरांची माहिती. सरकारकडून निर्णय घेतले जात आहेत, मात्र अजून 1 आठवडा तरी खातेवाटप जाहीर होणार नाही. खातेवाटपावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. खातेवाटपाचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच खातेवाटप जाहीर होईल, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. सरकारकडे प्रचंड बहुमत असूनही खातेवाटप होत नाहीये. सरकार जनतेसाठी नव्हे तर स्वतःसाठी जगतंय. त्यांना जनतेची भीती नाही, नाना पटोलेंचा हल्ला बोल. कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, मिळालेल्या खात्याचं काम प्रामाणिकपणे करणार, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. रायगडचं पालकमंत्रीपद आमच्या नशिबात असेल असं वाटतंय. मला पालकमंत्रीपद मिळावं अशी इच्छा आहे आणि ते मिळेल, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढताना स्वबळाची मागणी असते, मात्र महाविकास आघाडी अजूनही आहे. ठाकरेगड स्वबळावर लढण्याच्या चर्चांवर संजय राऊतांचं वक्तव्य. बीएमसी निवडणूक स्वबळावर लढावी अशी कार्यकर्त्यांची भावना, आम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं नेहमी ऐकतो, संजय राऊतांचं वक्तव्य. तर आम्हाला काही करून बीएमसी निवडणूक जिंकावी लागेल, राऊतांची भूमिका. कार्यकर्त्यांना विचारून स्थानिक निवडणुका लढल्या जातील, स्थानिक कार्यकर्ते सूचना करतील तशा निवडणुका लढवल्या जातील, नाना पटोले यांची राऊतांच्या भूमिकेनंतर प्रतिक्रिया. ठाकरे गटाला आता बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. तर आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची चूक, शायरीतून गिरीश महाजनांची टीका. ठाकरे गटाच्या मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निरीक्षकांची बैठक. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राऊत आढावा बैठक घेणार. अजित पवारांसोबत धनंजय मुंडेंचं फडणवीसांसोबत चहापान. फडणवीसांकडे जाण्याआधी मंत्री धनंजय मुंडेंनी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात. विधान परिषदेच्या आमदारांचं फोटोशूट. सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आमदारांचं फोटोशूट. कोल्हापुरात हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकरांचं स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात जिल्ह्याला मंत्रिमंडळात 2 मंत्रिपदं.
हातात सत्ता असल्यानं फडणवीस काहीही बोलतात. तुम्ही कोण आहात? तुमच्या अवतीभोवती कोण आहेत? संजय राऊतांचा फडणवीसांच्या अर्बन नक्षलवादाच्या आरोपांवरून सवाल. राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला. पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्र हरियाणात भाजपला यश. मॅट्रिकच्या सर्व्हेत दावा. अनिल देशमुखांनी निराशा केल्यामुळे जनतेला मना निवडून दिलं. आमदार चरणसिंग ठाकूर यांची प्रतिक्रिया. संत्रा उत्पादकांचे प्रश्न लावून धरणार आणि काटोल मतदारसंघात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू होण्याची ठाकूरांची मागणी. माजी आमदार सरवणकरांनी 2 वर्षापूर्वी माझ्यावर गोळीबार केला. ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतांचे सदा सरवणकरांवर आरोप. अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून आमदार राजू खरे आक्रमक. अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करा, मोहोळचे आमदार राजू खरे यांची मागणी. भुजबळ आज आणि उद्या राज्यभरातील ओबीसी नेत्यांची भेट घेणार. ओबीसी नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर भुजबळ पुढचा निर्णय घेणार. छगन भुजबळ पवारांसोबत आले तर स्वागतच. अजितदारांच्या राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांसंदर्भात खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये. बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन. चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या शिपाई पदासाठीच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ. पुण्यातील नोवा कन्सल्टन्सी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ. परीक्षेला बसल्यावर सर्व्हर डाऊन झाल्याची विद्यार्थ्यांची माहिती. नागपूरच्या रायसोनी महाविद्यालय परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आक्रमक. तांत्रिक अडचण आल्यानं परीक्षा सुरू होण्यास उशीर. एक राज्य एक गणवेश योजना फसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठा आता पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे. शाळा व्यवस्थापन समितीला पैसे देऊन स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील. राज्यात एक राज्य एक गणवेश योजना सुरू. योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच गणवेश मिळणार. मुद्रांक शुल्क वाढवण्याच्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी. मुद्रांक शुल्कासाठी आता 500 रुपये मोजावे लागणार. 12 प्रकारच्या दस्त शुल्कात सुसूत्रता येण्यासाठी 500 रुपयांचं शुल्क आकारणार. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण. आरोपी अखिलेश शुक्लाची पत्नी गीता शुक्लासह आणखी 2 जण पोलिसांच्या ताब्यात, तर इतर आरोपींचा शोध सुरू. आतापर्यंत 6 आरोपी ताब्यात. नेव्हीच्या स्पीड बोटला इमर्जन्सी बटनाची व्यवस्था होती. नेव्हीच्या प्राथमिक चौकशीत समोर आली धक्कादायक बाब. इमर्जन्सी बटनाचा वापर झाला की नाही याची चौकशी सुरू. नाशकात 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात लवकरच बैठक होणार. नवनियुक्त प्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बैठकीत सहभागी होणार. जळगावच्या यावलमधील अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या. अळ्या सापडल्यानंतर पालक संतप्त. 2 दिवसात कारवाई करण्याचे प्रशासनाचं आश्वासन. पुण्याच्या मावळ तालुक्यात पवना नदीचं जलपूजन आणि जलदिंडीला प्रारंभ. शालेय विद्यार्थ्यांकडून पवना माईची आरती करत स्वच्छता ठेवण्याच्या घोषणा. सांगलीच्या कुपवाड परिसरात डंपर खाली आल्यानं 2 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू. संतप्त नागरिकांकडून डंपरवर दगडफेक. सांगलीतील तुर्ची गावात ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. 5 दिवसांपासून ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन. ग्रामपंचायतीत एकच व्यक्ती 2 पगार घेत असल्याचा आंदोलकांचा आरोप. रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील निलंबित. असभ्य वर्तन करून महिलांना नाहक त्रास दिल्यावरून सुनील पाटील निलंबित. भंडारा जिल्ह्यात बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याच्या बालमृत्यू दर घटलं. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची माहिती. कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडेंनी विधानसभेत पाणी प्रश्न मांडला, तर उंब्रजमधील पारदर्शक उड्डाणपुलाचा प्रश्न सोडवण्याची मागणी. वीकेंड आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने दाखल. रत्नागिरी आणि कोकणातील सर्व किनारे पर्यटकांनी गजबजले. पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच. टोळीने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानं आणि वाहनं फोडल्याची घटना. टोळीकडून काही नागरिकांवर हल्ला. एमपीएससीकडून राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्षाने वाढ. नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा. नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांची गोवा आणि ताडोबाला पसंती. नाशिक गोव्याचे 85% तिकीट बुक. सर्व मार्गांवर विमानाच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ.